चला फ्रेंड्स, आज बनवूयात तळणीचे मोदक. हो, तळणीचे मोदक. गणपती बाप्पाचे फेवरेट डिश म्हणजे मोदक. कोणत्याही पद्धतीचे मोदक करा, पण तळणीच्या मोदकाला तोड नाही. 1 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालून झालं की चमचाभर तूप घालायचं आणि हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं. तूप सगळ्या पिठामध्ये चोळून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करत या पिठाचा छान असा गोळा तयार करायचा. अगदी सैलही नाही आणि दाटही नाही, असा मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा तयार करायचा. जास्त पातळ झाला तर आपल्या मोदकाच्या पाऱ्या व्यवस्थित होत नाहीत आणि तळताना मोदक चेंबून जातात किंवा पाऱ्या नाहीशाच होतात. आणि खूप घट्ट झाला तर मोदक छान खुसखुशीत होत नाही. तेव्हा मळताना अगदी छान मळून घ्या, जसं करंजीसाठी मळतो अगदी त्या पद्धतीने. मी मोदकाचे पीठ मळते तोपर्यंत गणपती बाप्पाबरोबरच तुम्हालाही मोदक आवडतात का? आणि हो, तुम्हाला नक्की कोणत्या पद्धतीचे मोदक आवडतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहते. आता पाहू शकता आपलं पीठ मळून तयार आहे. हे 15-20 मिनटं तरी तसंच ठेवून द्यायचं. आता एका कढईमध्ये तूप टाकलंय आणि ड्रायफ्रूटचे बारीक बारीक काप करून ते या तुपावरती मस्त असे केशरी होईपर्यंत परतून घेतले. हे परतून झाले की पुन्हा एका डिशमध्ये वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर ओला नारळ खिसून किंवा खवून तुम्ही घेऊ शकता, किंवा अगदीच सोपं नारळाचे बारीक बारीक काप करून ते मिक्सरला फिरवून घेतलेत तरीही चालेल. हा नारळ छान तुपावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा. खूप जास्त भाजून घ्यायचा नाही किंवा कमीही भाजायचं. जास्त भाजला तर आपलं सारण हे अतिशय कडक होऊ शकतं. तेव्हा छान मंद गॅसवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं छान लालसर दिसायला लागलं की मग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालण्यासाठी खोबरं तयार आहे असं समजून जायचं. आता तुम्ही पाहू शकताय खोबरं छान तपकिरी रंगाचं झालेलं आहे. आता 1 वाटी खोबऱ्यासाठी आपण जवळजवळ पाऊण वाटी इतकं गूळ घेतलाय. पाऊण वाटी गूळ मी यामध्ये ॲड करत. तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखरही घातली तरीही चालेल. गोडाचं प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त नक्कीच करू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. गूळ अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मेल्ट होतो आणि हे मिश्रण छान एकजीव होतं. आता आपण यामध्ये जे काप तयार केलेले ड्रायफ्रूट्सचे ते सगळे काप घालून घ्यायचे. पुन्हा छान मिक्स करायचे आणि ह्या सारणामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर खसखस. खसखस शिवाय मोदकाचं सारण अपूर्ण राहतं. तेव्हा खसखस आवर्जून घाला. मी तर म्हणेल नक्कीच घाला. त्यानंतर हे छान मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद झाल्यानंतर मिश्रण कोमट असतानाच यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची. गरममध्ये घातलं तर मग त्याचा छान स्वाद येत नाही. थंड झाल्यावर किंवा गॅस बंद केल्यावर घातलं की छान सुवास येतो. आता आपलं पीठ छान रेस्ट झालं आहे. पुन्हा छान मळून घ्यायचं आणि मग हे पीठ तयारच आहे आता मोदकाचं लाट्या बनवायला. तेव्हा छान छोटे छोटे गोळे करून याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. अगदीच पुरी इतक्या किंवा त्यापेक्षा लहान अशा तुम्ही लाट्या बनवून घेऊ शकता. किंवा सगळ्यात सोपी पद्धत, एकच मोठा उंडा घेऊन मोठी चपाती लाटून घ्यायची आणि एखाद्या झाकणाने ज्या पद्धतीनं आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीनं गोळे करून घ्यायचे. त्यानंतर चमच्याच्या किंवा हाताच्या मदतीनं यामध्ये हवं तितकं सारण भरून घ्यायचं आणि आपल्याला जसं स्क्रीनवरती दिसत आहे त्या पद्धतीने अगदी सोप्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धती असतील त्या पद्धतीनेही कळ्या पाडून घेऊ शकता. मला तसं पाहिलं तर ही पद्धत खूप सोपी वाटते. यामध्ये फक्त मोदकाच्या पाऱ्या करायच्या, जसं आपण साडीच्या मिऱ्या घालतो त्या पद्धतीनं, आणि मग उंडा करून घ्यायचा. राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि छान अशी मोदकाला तुरा द्यायचा. या पद्धतीनेही तुम्ही छान असे मोदक नक्कीच बनवू शकता. छान कळ्या पडल्यात किंवा मग हातावरती
हातावरती मोदकाच्या लाटीमध्ये सारण भरायचं आणि जसं दिसतंय त्या पद्धतीनं पाऱ्या पाडून घ्यायच्या आणि मग गोल गोल फिरवत किंवा एकावर एक जुळवत अशा पद्धतीनं मोदक बंद करून घ्यायचा आणि मोदकाला छान तुरा काढायचा. तुरा नसेल तर मोदकाला काही मजाच नाही. आणि तळताना ह्या तुऱ्याची विशेष काळजी घ्यायची, तो चेंबला जातो. पीठ जर पातळ असेल तर आवर्जून चेंबला जातो. त्यासाठीच पीठ फार पातळ किंवा फार घट्ट करू नका. अशा पद्धतीनं एक एक करत सगळे मोदक मी बनवून घेतले. आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये खूप सारं तेल घेतलं, कारण हे तळणीचे मोदक आहेत. तेल छान तापून द्यायचं. तापलं की नाही हे एक पिठाचा गोळा त्याच्यामध्ये घालून चेक करायचं. पिठाचा गोळा वरती आला की समजायचं आपलं तेल तापलं. अगदी जास्त तेल तापलं तर मोदक लगेच काळे पडू शकतात. त्यामुळं तेल कमी किंवा मीडियम तापलेलं हवं. अगदी कडकडीत उकडलेलं तेल नको. आता एक एक करून 3-4 मोदक या तेलामध्ये सोडायचे आणि छान असं तेल पळीनी वरतून मोदकांवरती सोडायचं, म्हणजे मोदक पलटी केले की लगेच त्याची नाकं चेपल्या जात नाही. अशा पद्धतीनं थोडे थोडे करून सगळे मोदक आपल्याला छान असे तळून घ्यायचे. मोदक तळून होत आहेत तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबातच विसरू नका. आणि हो, काल परवाच मी एक उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ टाकला. मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक ट्राय केलेले, तेव्हा जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि मोदक कसे झालेत हे तिकडेही सांगायला अजिबातच विसरू नका. आणि हो, आता सगळे मोदक तळून झालेले आहेत. मोदक मी छानपैकी तयार केले. तुम्ही पाहू शकताय कसे मोदक तयार झालेत. आणि हो, छान पाऱ्या इतक्या काही छान आल्या नाही आहेत, पण प्रयत्नांनी येतात. 10व्या दिवशीपर्यंतचे मोदक मी नक्कीच शेअर करेल. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय म्हणून खूप खूप थँक्यू.